जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झालेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. गेले जवळजवळ 10-11 महिने आपण भेटत आहोत ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या माध्यमातून. आणि आपण सर्व जाणता की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये कार्यरत आहे ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये. म्हणजे सुरुवात आपल्या संस्थेची झाली होती ठाण्यामध्ये, परंतु आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, इव्हन नवी मुंबईमध्ये देखील आता आपल्या संस्थेचं कार्य पसरत आहे. आपण जसं दर एपिसोडमध्ये एका प्रकल्पाची माहिती घेतो, तसं आजही आपण एका प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे ग्रीन शॉपी. ग्रीन शॉपीचा आपली टॅगलाईन आहे स्मॉल पर्चेसेस बिग डिफरन्स. म्हणजे यामध्ये आपण काय करतो की जे पर्यावरण पूरक गोष्टी असतात, म्हणजे जे आदिवासींनी बनवलेल्या असतात किंवा महिलांच्या ग्रुपने बनवलेल्या असतात, तर अशा इको फ्रेंडली वस्तू म्हणजे पर्यावरणीय गोष्टींपासून बनलेल्या आहेत अशा वस्तूंची आपण इथे विक्री करतो. यामध्ये बांबूपासून बनवलेल्या वस्तू आहेत, त्यानंतर वाळ्यापासून बनवलेल्या वस्तू असतात. अशा अनेक प्रकारच्या वस्तू आपल्या ग्रीन शॉपीमध्ये उपलब्ध आहेत. आणि यामुळे 2 प्रकारचे उद्दिष्ट साध्य होतात. एक म्हणजे हे जे आदिवासी किंवा अशा ज्या ग्रुप्स असतात त्यांना सुद्धा या निमित्ताने प्लॅटफॉर्म मिळतो. आणि दुसरं म्हणजे इको फ्रेंडली लिव्हिंगची जी संकल्पना आहे ती यामधून प्रॅक्टिस केली जाते. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला गिफ्ट देतो एखाद्या सणाच्या दिवशी, तर तेच आपण जर ग्रीन किंवा इको फ्रेंडली गिफ्ट दिलं तर यातून पर्यावरणाचं एक भान देखील राखलं जातं आणि ग्रीन ज्या वस्तू असतात त्या रसीरस लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तर याचाच एक मला आता सांगायचं आहे की आपल्या ग्रीन शॉपीचं आता एक्झिबिशन देखील सुरू आहे ठाण्यामध्ये. ठाण्याच्या गावदेवी मैदानामध्ये आपल्या संस्थेचं ग्रीन शॉपीचं एक्झिबिशन आहे 15 डिसेंबर पर्यंत आणि ते कालच सुरू झालं आहे. तर ज्यांना इंटरेस्ट आहे या ग्रीन प्रोडक्ट्समध्ये त्यांनी नक्की या ठिकाणी जाऊन आपल्या स्टॉलला नक्की भेट द्यावी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ग्रीन प्रोडक्ट्स तुम्हाला सर्वांना पाहता येतील. आणि आपलं जे ऑफिस आहे म्हणजे याचं जे ग्रीन शॉपीचं ऑफिस आहे ते ठाण्याच्या दादोजी कोंडे स्टेडियममध्ये देखील आहे. तर तिकडे देखील तुम्ही जाऊन आपल्या ग्रीन प्रोडक्ट्स बघू शकता. तर सर्वांनी नक्की आपल्या या ग्रीन शॉपीच्या ऑफिसला भेट द्यावी ही सर्वांना विनंती आहे. आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. आपला आजचा विषय आहे नैसर्गिक संसाधन मृदा. आपल्यापैकी काही जणांना माहितच असेल की काल 5 डिसेंबरला मृदा दिन साजरा करण्यात आला, जागतिक मृदा दिन. तर त्याच निमित्ताने आपण आज माती या विषयावरतीच आजचं सेशन ठेवलं आहे. आणि हे सेशन घेण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर. तर मी थोडक्यात तुम्हाला सरांचा परिचय करून देते. सर मुंबईच्या झुनझुनवाला कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्समध्ये प्रोफेसर होते. त्यानंतर त्यांनी अनेक MSc आणि PhD स्टुडंट्सना गाईड देखील केलं आहे त्यांच्या रिसर्चमध्ये. त्यानंतर एक असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस नावाची संस्था आहे, त्याचे सर जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांनी आतापर्यंत 2 पुस्तकं आणि 25 आर्टिकल्स या विषयातले लिहिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड्समध्ये इंडियन टीमनी पार्टिसिपेट केलं होतं, त्याचे सर लीडर देखील होते. आणि सर आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाला देखील अनेक वर्ष जोडले गेले आहेत.
आणि ते आपल्या संस्थेच्या अनेक विषयांना, म्हणजे आपलं असं की ग्रीन करिअर कोर्सेस आहेत किंवा ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आहे, यासारख्या अनेक प्रकल्पांना सर गाईड म्हणून कार्यरत आहेत. आपलं पर्यावरण हे जे मॅगझिन आहे आपल्या संस्थेचं, त्यात देखील सरांचा खूप महत्वाचा वाटा आहे. आणि सरांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित केलं आहे. त्यापैकी त्यांना पर्यावरण मित्र आणि सर सर्व स्टुडंटचे लाडके शिक्षक देखील आहेत, त्यामुळे त्यांना बेस्ट टीचर या अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. तर मी आता फार वेळ न घेता सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे नैसर्गिक संसाधन मृदा. नमस्कार मंडळी, आपल्याला पुन्हा एकदा भेटून खूप आनंद होतोय. माती खरं तर हा अगदी साधा रुळलेला शब्द आहे आणि तुम्ही हा अनेकदा वापरत असणार. हा शब्द वापरताना आपण कदाचित हे विसरतो की माती हे खरं तर अतिशय क्लिष्ट अशी संस्था आहे आणि म्हणून मी मृदा हा देखील शब्द इथे वापरतोय. मृदा खरं तर मातीलाच हा शब्द संस्कृतमध्ये दिलेला आहे, परंतु इथे मात्र आपण मृदा ही अनेक त्याच्या वेगवेगळ्या अंगांनी बघणार आहोत आणि त्यामुळे आपण याला मृदा हा शब्द अधिकतर वापरूया. तर मृदा म्हणजे काय? पृथ्वीच्या घन भागावरील सगळ्यात वरचा थर हा मृदेचा असतो. ह्या थरावरतीच वनस्पती उगवतात, प्राणी संचार करतात. वनस्पतींना ही मृदा आधार तर देतेच, पण त्याशिवाय पोषक आणि पाणी हे देखील पुरवते. सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांना अधिवास देखील मृदा पुरवते. आपण पुढे पाहूच या, पण आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की 1 चमचा माती जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये कदाचित कित्येक लक्ष सूक्ष्मजीव आणि लहान मायक्रोस्कोपिक ज्याला म्हणता येईल, सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला दिसू शकतात अशा प्रकारचे प्राणी वनस्पती असतात. याशिवाय माती ही अधिकतर असेंद्रिय आणि सेंद्रिय कणांची बनलेली असते. या कणांच्या मध्ये हे अतिशय दाटीवाटीने बसलेले नसतात, तर त्याच्यामध्ये थोडीफार जागा असते आणि त्या जागेमध्ये वायू आणि पाणी हे देखील घटक आपल्याला दिसून येतात. या मातीचा रंग, गंध, पोत आणि इतर भौतिक रासायनिक गुणधर्म हे विशिष्ट असतात. याला बरेच घटक कारणीभूत असतात. आपण हळूहळू त्या सगळ्याची माहिती आज घेणार आहोत. तर स्थळ आणि काळानुसार बदलणारी ही एक गतिमान संतुलन असणारी, डायनामिक इक्विलिब्रियम असणारी अशी संस्था आहे. तुम्ही इथे बघू शकता की जर विशिष्ट घटक आपण मातीचे, मृदेचे बघितले तर त्यात 25% जागा जी आहे मातीमधली, मृदेमधली, ती आपण म्हणूया की मृदा वायूंनी व्यापलेली असते. पाणी हेही साधारण 25% भाग व्यापतं. अधिकतर भाग हा मिनरल पार्टिकल्स, मातीचे कण यांनी व्यापलेला असतो, 45%. आणि राहिलेला जो 5% भाग आहे त्यामध्ये विशिष्ट करून ह्युमस म्हणजे सडण्याच्या, कुजण्याच्या प्रक्रियेमधून जो एक अर्धा घन आणि अर्धा द्रव असा पदार्थ आहे, ज्याला कलिली म्हणतात, कोलॉइड असं म्हणतात, त्या प्रकारामध्ये असतो. तो जवळजवळ 80% असतो. रूट्स, मुळं, मुळ्या, तंतुमुळं हे सर्व मिळून 10% आणि इतर ऑर्गॅनिझम्स, प्राणी, सजीव हे 10%. असं साधारणपणे मातीचं स्वरूप असतं, मृदेचं स्वरूप असतं. आपण पाहिलं की मातीचे कण हे सर्वाधिक जवळजवळ 45% भाग व्यापतात. याच्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात.
इथे तुम्हाला चित्रामध्ये काही नावं दिसतील. ती नावं तुमच्या सहज परिचयातली नक्कीच नाहीत. ऑलिव्हाईन किंवा बायोटाईट किंवा प्लायगिओक्लेज किंवा फेल्डस्पार ही नावं नेहमीच्या वापरातली जरूर नाही आहेत. परंतु जर तुम्ही मिनरल्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, असेंद्रिय पदार्थ हे जर तुम्ही तपासले तर त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित ही नावं येऊ शकतील. तर हे एक क्लिष्ट अशा प्रकारची रासायनिक घडणीचे कण असतात. या कणांनी मिळूनच माती बनलेली असते. हे कण वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. आपण थोडंसं नंतर याच्याकडे पुन्हा एकदा बघूया. पण एकंदरीत पाहता आपण ही खनिजे जी आहेत ती दोन प्रकारची म्हणू शकतो. एक म्हणजे प्राथमिक खनिज. मातीचे कण जे आपण म्हणतोय ते कण त्याच्या बेस रॉक ज्याला आपण म्हणतो की मूळ शैल किंवा दगड शिळा ज्या असतात त्याच्यापासून हे बनलेले असतात. अर्थात आपण ही प्रक्रिया देखील थोडीशी नंतर बघूया. तर त्याच्यापासून बनलेले असतात. त्यामुळे ज्याला क्वार्ट्ज म्हटलं जातं, गारगोटी, मस्कोव्हाईट, सिलिकेट, अपेटाईट ही सर्व प्राथमिक खनिज म्हणता येतील. आणि द्वितीयक खनिज कशी तयार होतात तर या खनिजांवरती पाणी, वारा आणि सजीवांची वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव या सगळ्याचा परिणाम होतो आणि त्यातून बनतात ती द्वितीयक खनिज. तर याच्यामध्ये क्लोरिनाइट, काओलिनाइट, गिप्साइट अशा प्रकारची खनिज असतात ज्याला आपण द्वितीयक खनिज असं म्हणतो. आता आपण वळूया मातीच्या पोताकडे. ध्यानात घ्या मंडळी, जसं आपण कापडाचा पोत बघतो तो कसा बघता तुम्ही तर अंगठा आणखीन तर्जनी याच्यामध्ये ते कापड फिरवून तुम्ही कपड्याचा पोत तपासता. अगदी तसंच जर आपण माती उचलली एक चिमूटभर आणि ती जर या दोन बोटांमध्ये घासली तर तुमच्या लक्षात येतं किती किती खरबरीत आहे किंवा किती मऊ आहे. आणि ह्याला आपण मातीचा पोत असं म्हणू शकतो. तर हा पोत कशावरून ठरतो तर मातीच्या कणांच्या आकारावरून ठरतो. जसं आकारमान आहे त्याप्रमाणे जर आपण त्याचं वर्गीकरण केलं तर सगळ्यात मऊ हे क्ले पार्टिकल्स असतात. चिकण माती ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो. तर ह्या कणांचा जो आकार आहे तो 2 सहस्त्रांश मिलीमीटर पेक्षाही कमी असतो. या 2 सहस्त्रांश पेक्षा जास्त परंतु 75 सहस्त्रांश पेक्षा कमी ह्या गटातले जे कण असतात त्यांना सिल्ट असं म्हटलं जातं. त्यापेक्षा जास्त मोठे हे वाळू किंवा सँडचे कण असतात. त्यांनाही 3 प्रकारांमध्ये विभागलेलं आहे. फाईन सँड, रेतीचे सूक्ष्म कण, हे साधारणपणे 75 सहस्त्रांश ते 42 शतांश ह्या आकारमानाच्या पट्ट्यात बसतात. मध्यम आकाराची जी वाळू आहे तिचं आकारमान साधारणपणे 42 शतांश ते 2 मिलीमीटर ह्या व्यासाच्या मध्ये असतं. आणि कोर्ज सँड, मोठ्या आकाराचे जे कण असतात रेती सदृश, त्यांचा व्यास हा 2 मिलीमीटर पासून ते जवळपास 5 मिलीमीटर 4.75 एवढा असतो. त्यापेक्षाही जे मोठे कण असतात त्यांना ग्रॅव्हल असं म्हटलं जातं, खडी. तुम्हाला ह्या टेबलच्या बरोबर एक त्रिकोणी आकाराचा चार्ट दिसतोय. त्याच्यामध्ये काय आढळतंय आपल्याला तर पर्सेंटेज ऑफ दीज पार्टिकल्स यांचं प्रमाण
क्ले, सिल्ट, सँड आणि ग्रॅव्हल यांचं प्रमाण जसं बदलत जात आहे तसं मातीचा पोत बदलत जातोय. ध्यानात घ्या, सगळ्यात डावीकडे तुम्हाला दिसतंय क्लेचं प्रमाण ते अधिक होत गेलेलं आहे. खाली जर तुम्ही रक्तवर्णीय तांबड्या रंगाचा भाग बघितला तर त्या ठिकाणी क्ले हा कमी आहे आणि सगळ्यात वरती टोकाला निळ्या वरच्या टोकाकडे बघा तुम्ही 100% क्ले असं आपल्याला दिसतंय. उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर तिथे सिल्टचं प्रमाण आहे. हे वरच्या टोकापासून खाली पिवळ्या रंगाचा जो उजवा कोपरा आहे तिथपर्यंत वाढत चाललेला आहे आणि त्या पिवळ्या कोपऱ्यापासून ते डावीकडच्या लाल कोपऱ्यापर्यंत सगळ्यात बेसला खाली जर आपण बघितलं तर तिथे वाळूचं प्रमाण दिलेलं आहे 0 ते 100%. लक्षात घ्या, जसजसं यांचं प्रमाण बदलतं तसतसा मातीचा पोत बदलत असतो. जवळजवळ वरचा अर्धा भाग हा क्लेनी डॉमिनेटेड आहे. क्ले आणि सिल्ट ही अतिशय लहान पार्टिकल्स किंवा कण आहेत. तर ही जी माती असते ती अतिशय घट्ट होते कारण त्याच्यामधली जागा, दोन कणांच्या मधली जागा ही कमी असते. ही जागा कमी असताना लक्षात घ्या, पाणी आणि वायू हे कमी प्रमाणामध्ये राहतात आणि म्हणूनच अशा प्रकारची जी जमीन आहे ती झाडांच्या वाढीला, वनस्पतींच्या वाढीला फारशी सुयोग्य असत नाही. त्याच्या खाली जर तुम्ही एक हिरव्या रंगाचा पट्टा बघितलात तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की क्ले पार्टिकल्स जे आहेत ते साधारणपणे 20 ते 40% दरम्यान आहेत. सिल्ट पार्टिकल्स ही 60 ते 70% दरम्यान आहेत आणि राहिलेली सँड आहे, वाळू आहे. हा जो पट्टा आहे मधला, हा कुठल्याही प्रकारच्या वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट असा समजला जाऊ शकतो. याला आपण लोम, LOAM, लोम सॉइल असं म्हणतो. आता लक्षात घ्या, त्याच्याही खाली त्या त्रिकोणाच्या खालच्या भागाकडे जर तुम्ही बघितलं, बेसकडे जर तुम्ही बघितलं तर तिथे सिल्टी लोम किंवा लोम, सँडी लोम असे तुम्हाला शब्द दिसत आहेत. तर या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे की सूक्ष्म कण जे आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे आणि जे साधारणपणे मोठ्या स्वरूपाचे कण आहेत त्यांचं प्रमाण डावीकडे जसं तुम्ही जाता उजव्या कोपऱ्यापासून तसं वाढत चाललेलं आहे. ध्यानात घ्या, कुठल्याही ठिकाणचा जो काही मातीचा पोत असतो तो ह्या 3 प्रकारच्या कणांच्या आधिक्यामुळे बनलेला असतो. आता हे जे आपण कण बघितले त्या व्यतिरिक्त सेंद्रिय कण सुद्धा असू शकतात. तर हे सेंद्रिय कण कुठून आले तर वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव हे मातीमध्ये सोडत असतात. त्यांची जुनी मुळं जी आता काम करत नाहीयेत ती सडतात, कुचतात. याशिवाय प्राणी हे त्यांची विष्ठा, मलमूत्र हे विसर्जित करतात. पालापाचोळा जमिनीवरती पडतो. या सगळ्याचे कालानुरूप लहान लहान कण तयार होतात. हे ते सेंद्रिय कण. आता हे जेव्हा कण तयार होतात तेव्हा पुढे त्यांचं काय होतं ध्यानात घ्या. मातीमध्ये हवा देखील आहे, पाणी देखील आहे. तर एरोबिक बॅक्टेरिया जे प्राणवायू उपलब्ध असताना या सेंद्रिय पदार्थांवरती ऑक्सिडेशनची प्रक्रिया करतात. तर ह्या प्रक्रियेतून हे कण अगदी लहान लहान होत जातात आणि शेवटी त्यांचं रूपांतर हे विद्राव्य अशा प्रकारच्या आम्लांमध्ये होतं. या आम्लांना एकत्रितरित्या आपण ह्युमिक आम्ल असं म्हणतो. ह्युमस हे एक मिश्रण आहे. ह्या मिश्रणामध्ये अमिनो आम्ल असतात, सेंद्रिय आम्ल असतात आणि मेदाम्ल देखील असतात. म्हणजेच
प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड्स हे 3 जे प्रमुख प्रकार आहेत सेंद्रिय पदार्थांचे, त्यांच्यापासून निर्माण झालेली लहान विद्राव्य असलेली आम्ल ही आपल्याला इथे बनताना दिसतात आणि त्यांचा संमिश्र स्वरूप म्हणजे ह्युमिक ऍसिड. तर हे ह्युमिक ऍसिड बनतं. आता प्रक्रिया थांबते का? तर नाही, प्रक्रिया सुरूच राहते आणि याच्या पुढच्या विघटनातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य, ज्याला आपण क्षार म्हणू शकतो, असे बनताना दिसतात किंवा ते विद्राव्य असल्या कारणाने सोल्युशन मध्ये एकदा गेले की त्याचं आयनीभवन होतं, आयोनायझेशन होतं आणि अशा प्रकारचे कटयन्स आणि अनयन्स बनतात जे वनस्पती शोषून घेतात, वनस्पतींची मुळं शोषून घेतात. ध्यानात घ्या आता की हे सेंद्रिय पदार्थ जे आहेत त्यांचं विघटन होत 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 आता शेवटी त्यांचं रूपांतर हे असेंद्रिय पदार्थांमध्ये होतं आणि हे असेंद्रिय पदार्थ पोषक म्हणून माती वनस्पतींना, प्राण्यांना वगैरे पुरवत असते. आपण आणखीन एक घटक त्याच्यातला बघायचा आहे, तो म्हणजे कवक, फंजाय. वेगवेगळ्या प्रकारची कवक असतात. तुम्हाला तंतुमय कवक माहिती आहेत. जर तुम्ही ब्रेड उघड्यावरती ठेवलात तर 1-2 दिवसामध्ये त्याच्यावरती एक कापसासारखी अशी असा एक थर तयार होतो आणि त्याच्यावरती मग वेगवेगळ्या प्रकारचे बीजाणू, काळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे वगैरे असे आपल्याला दिसतात, छोटे छोटे कण. हे कण म्हणजे बीजाणू धाणे आहेत. तर ही कवक, या व्यतिरिक्त आणखीन सूक्ष्म यीस्ट सारखी कवक असतात. आणखीनही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आपण आता एवढ्या जास्त खोलवर जाणार नाही आहोत. तर ही कवक ही देखील जे सेंद्रिय कण आहेत त्या कणांचं विघटन करण्याचं काम करत असतात. लक्षात घ्या, एक सुरेख प्रकार असा आहे की एक प्रकारचा कवक एक विशिष्ट प्रकारच्या सेंद्रिय पदार्थावरतीच विघटनाची प्रक्रिया करत असतं आणि त्यापासून जे प्रोडक्ट तयार होतात ते वेगळ्या प्रकारचा कवक किंवा वेगळ्या प्रकारचा बॅक्टेरियम हा वापरत असतो आणि अशा रीतीने एक त्या ठिकाणी साखळी शृंखला तयार झालेली असते सजीवांची आणि ही शृंखला सेंद्रिय पदार्थांचं असेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि सर्व जीवांना पोषक पुरवण्याचं काम करत असते. या चक्रीय स्वरूपाच्या क्रियेला आपण कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, फॉस्फरस चक्र इत्यादी नावाने संबोधत असतो. ध्यानात घ्या आता की हे ह्युमिक आम्ल जे आहे हे तुम्हाला मी मागे म्हटल्याप्रमाणे हे आर्द्रता धरून ठेवतं आणि त्याचं रूपांतर कलिली किंवा कोलॉइड मध्ये होतं. आता हे कोलॉइड जे आहे त्याच्यामध्ये अनयन्स, कटयन्स हे धरून ठेवण्याची क्रिया होत असते आणि त्यामुळे ते उपलब्ध करून देणं हे ह्युमिक आम्लाचं काम आहे. अर्थात वनस्पतींच्या वाढीसाठी उपलब्ध करून दिले जातात. अमिनो आम्ल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड, सेंद्रिय आम्ल किंवा फॅटी ऍसिड, मेदाम्ल ही थेट शोषून घेतली जातात आणि त्याचा वापर करून वनस्पतींमध्ये प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स हे सगळे तयार होत असतात. ह्युमिक आम्लाच्या विघटनातून मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे पोषक सोडली जातात. त्याचं सुद्धा रूपांतर अशा सेंद्रिय पदार्थांमध्ये वनस्पतींच्या शरीरामध्ये होत असतं. सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणाच्या व्यस्त प्रमाणामध्ये मातीचं क्षरण होतं. कारण का? तर हे सेंद्रिय पदार्थ एखाद्या गोंदासारखं काम करतात. ते मातीच्या कणांना चिकटवून ठेवतात एकमेकांशी आणि त्यामुळे माती ही आपण म्हणूया थोड्याफार प्रमाणात घट्ट होते. वाऱ्यामुळे त्याची कण उडून जाऊ शकत नाहीत आता. आणि शिवाय आर्द्रता शोषून ठेवल्या कारणाने वनस्पतींना पाणी देखील त्याच्यातून मिळू शकतं. पोषण आणि पाणी हे दोन्ही वनस्पतींना ह्युमिक आम्ल जितक्या जास्त प्रमाणामध्ये तितक्या जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं. मातीचं आणखीन एक
महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्याचा जर आपण सेक्शन घेतला, उभा छेद घेतला, तर या छेदामध्ये आपल्याला काही लेयर्स दिसतात, काही स्तर दिसतात. यांना साधारणपणे अ, ब, क अशी नावं दिलेली असतात. अ थर जो आहे हा सगळ्यात वरचा थर असतो आणि हा साधारणपणे काही मिलीमीटर पासून ते काही इंचांपर्यंत एवढा जाड असू शकतो. यामध्ये पालापाचोळा तुकडे होऊन तयार झालेला त्याच्या खालचा थर, मग कवकांची आणि जीवाणूंची प्रक्रिया होऊन साधारणपणे सेमी सॉलिड प्रकारचे अतिशय सूक्ष्म कण तयार झालेले असतात. तो असे वेगवेगळे थर या पृष्ठभागावरती सर्वात वरती दिसतात. 0 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर हा जो लेअर आहे, हा जो थर आहे, याला असंस्थर असं म्हणता येईल. आणि या असंस्थरामध्ये साधारणपणे रंग जो आहे तो अतिशय गडद दिसतो. हा गडद रंग कशामुळे असतो, तर हा सेंद्रिय पदार्थांच्यामुळे असतो. जी कलिली आपण जी म्हटली, ती कलिली ही कॉफी रंगाची, डार्क ब्राऊन अशा रंगाची साधारणपणे असते आणि त्यात मातीचे कण पकडून ठेवलेले असतात. आणि म्हणून हा जो थर आहे सगळ्यात वरचा असंस्थर, हा साधारणपणे गडद असतो. त्याच्या खालचा जो थर आहे ब थर, ब संस्थर, तुम्हाला आता इथे चित्रामध्ये दिसते त्याप्रमाणे हा कमी गडद असतो, फिकट असतो. हा फिकट का असतो, तर आता ह्याच्यामध्ये जे आपण ह्युमिक आम्ल म्हटलेलं होतं, ते आम्ल जवळपास पूर्णपणे विघटित झालेलं असतं आणि मातीमधली असलेल्या मुळांनी ते बऱ्यापैकी शोषून घेतलेलं असतं. आणि म्हणून केवळ पाणी आणि त्याच्याबरोबर आलेले क्षार हे या ब संस्थरामध्ये आपल्याला दिसतात. हा जो ब संस्तर आहे हा देखील काही सेंटीमीटर पासून काही इंच इतका जाड असू शकतो. त्याच्याही खाली क संस्तर असतो. हा क संस्तर जो आहे, सॉरी मला वाटलं मी लिहिलेलं आहे, परंतु लिहिलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगतोय आता. क संस्तर जो आहे, या क संस्थरामध्ये जे क्षार प्रेसिपिटेट होतात, साधारणपणे कार्बोनेट्स वगैरे, कार्बोनेट सल्फेट्स हे सहजी विद्राव्य होत नाहीत. तेव्हा अशा प्रकारचे जे प्रेसिपिटेटेड क्षार आहेत, हे क्षार इथे जमा झालेले आपल्याला दिसतात. आणि हे क्षार हे मातीच्या दगडांच्या कपच्यांच्या बरोबर मिसळलेले असतात. त्याच्या खाली ड संस्तर असतो. हा ड संस्तर हा मूळ शैलाचा किंवा मूळ दगडाचा, पॅरेंट रॉक ज्याला आपण म्हणूया किंवा बेस रॉक ज्याला म्हटलं जातं, याचा असतो. ध्यानात घ्या, आपण हे सगळे थर आत्ता बघितले. या थरांच्या मध्ये आपण जे घन कण आहेत ते बघितलं की असेंद्रिय किंवा सेंद्रिय पदार्थांचे असू शकतात. या थरांच्या मध्ये जागा असते आणि ही जागा जी आहे ही सॉइल एअर आणि सॉइल वॉटर म्हणजे मृदा वायू आणि मृदा पाणी, जल, या दोन गोष्टींनी व्यापलेली असते. आणि या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या, वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. आपण का बरं म्हणतो अत्यावश्यक, कारण जे आपण क्षार म्हणतो वेगवेगळे, त्याच्यामधली जी पोषक आहेत, नायट्रेट्स, नायट्राइट्स, क्लोराइड्स, सल्फेट्स, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, या सगळ्या गोष्टींचे, तर हे शोषून घेताना वनस्पतीला
ऊर्जा लागते. आणि ही ऊर्जा कशी मिळून जाते, तर ही ऊर्जा श्वसनातून मिळवली जाते. तेव्हा लक्षात घ्यायचं आहे आपण की मुळांचं श्वसन होणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे केव्हा होऊ शकेल, जेव्हा प्राणवायू उपलब्ध असेल. फक्त वनस्पती हा प्राणवायू वापरतात का, तर नाही. इतर सजीव जे आहेत ते देखील हा प्राणवायू वापरतात. आणि म्हणून ऍटमॉस्फिअर किंवा वातावरणाच्या मातीलगतच्या थरामध्ये जे कंपोजिशन असतं, जे घटक असतात, घटक वायू असतात, त्यांचं प्रमाण आणि मातीमधल्या त्याच घटकांचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. ध्यानात घ्या, आपण हे बाजूच्या टेबलमध्ये बघतो आहोत. सॉइल, एअर आणि ॲटमॉस्फिअर. नायट्रोजन याची मात्रा साधारणपणे सारखी आहे. ऑक्सिजन याची देखील मात्रा साधारण सारखी आहे. सॉइल एअरमध्ये थोडीशी कमी आहे दोन्हीची, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. पण कार्बन डायऑक्साईडमध्ये फार मोठा फरक आपल्याला दिसतोय. ॲटमॉस्फिअरमध्ये, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, कर्बोदक प्राणी वायू याचं प्रमाण हे केवळ 3% एवढं आहे. तर पर्सेंट म्हणतोय आपण, म्हणजे 100 ग्रॅममध्ये, 100 ml मध्ये इथे. तर मातीमधल्या जागांमध्ये हे प्रमाण जवळजवळ 25% एवढं आहे. तुम्ही बघितलं 7 ते 8 पट जास्त आहे. आणि याचं कारण या मुळं किंवा जे एरोबिक जीवाणू आहेत ते, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते सर्व ऑक्सिजन वापरून कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे मातीमध्ये जास्त असतं. आपण आता ह्या सजीवांबद्दल बोललो. हे सजीव इथे वरती जो आपल्याला सगळ्यात वरचा बार दिसतोय, टायटल बार, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रोफॉना, फॉना म्हणजे ॲनिमल्स, मिसोफॉना मध्यम आकाराचे, आणि मॅक्रो म्हणजे जे डोळ्यांनी सहजी दिसू शकतात अशा प्रकारचे, असं एक वर्गीकरण इथे दिलेले आहे. तेव्हा जो हिरव्या रंगाच्या टायटल खाली दिलेला पट्टा आहे त्याच्यामध्ये बघितलं तर जीवाणू, बॅक्टेरिया, प्रोटोझोइड्स म्हणजे आदिजीव, अमिबा सारखे, किंवा छोट्या प्रकारचे शैवाल, अल्गे, मायक्रो अल्गे, किंवा छोट्या आकाराचे कवक, असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म जीव मानले जातात. परंतु त्याच्याबरोबर सूक्ष्म प्राणी देखील असतात. जसं नेमॅटोड जे पोटातले जंत असतात त्याच स्वरूपातले लहान प्राणी हे मातीमध्ये बऱ्यापैकी जास्त संख्येने असतात. रोटिफर, मराठीमध्ये याला फार क्लिष्ट नाव आहे, आपण सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करूया. आणि टार्डिग्रेड्स हे देखील, ज्याला अनियमित गट म्हणता येईल वर्गीकरणातला, अशा एका गटामधले अतिशय सूक्ष्म प्रकारचे किडे आहेत. तर हे सगळे मायक्रोफॉनामध्ये मोडतात. मिसोफॉना मध्यम आकाराचे, याच्यामध्येही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कीटक हे दिसून येतात प्रामुख्याने. आणि मॅक्रोफॉना जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला गांडुळं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचे मृदुकाय प्राणी, मॉलस्क्स, मृदुकाय प्राणी दिसतात. मुंग्या किंवा ज्याला आपण बग्स असं म्हणतो, ढेकुण या प्रकारातले असे अनेक जीव तिथे असतात. आणि पेंगुळ, ज्याला आपण बीटल्स असं म्हणतो, असे सर्व मॅक्रोफॉनामध्ये मोडतात. सॉरी, हे थोडं पुढे गेलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं, मी लिहिलं असं मला वाटत होतं, पण हे थोडं जरा वरखाली झालंय. तेव्हा अ, ब, क आणि ड आपण हे सर्व संस्तर पाहिलेले आहेत. उपरी मृदा म्हणजे असंस्तर, हे तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे गडद रंगाचं, त्याच्यापेक्षा कमी गडद ब संस्तर, अवर मृदा असं म्हटलं जातं त्याला. त्यानंतर क संस्तर, जो मी तुम्हाला सांगितलं रेगोलिथ, म्हणजे एक छोट्या कपच्या
आणि प्रेसिपिटेटेड क्षार यांनी बनलेलं, आणि आधारशैल हा ड संस्थ. आता ही माती तयार कशी होते, ही तयार कशी होते पाहताना आपल्याला त्याचे दोन प्रकार आधी पाहायला पाहिजे. पहिल्या प्रकारची मृदा ही प्राथमिक मृदा समजलं जातं. ही प्राथमिक मृदा मूळ खडकांच्या विदारणातून किंवा इरोजन झाल्यामुळे बनते. द्वितीयक मृदा ही या प्राथमिक मृदेपासून तयार झालेली असते आणि ही ट्रान्सपोर्टेड सुद्धा असू शकते. ट्रान्सपोर्टेड म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित झालेली. आता ही प्रवाहित कशामुळे होते, तर ही वाऱ्यामुळे होऊ शकते, पाण्यामुळे होऊ शकते, हिमस्खलनामुळे होऊ शकते, भूस्खलनामुळे होऊ शकते इत्यादी. तर ही माती एका ठिकाणून दुसरीकडे वहन झाल्यामुळे, आणि निक्षेपण म्हणजे डिपॉझिशन, एका ठिकाणून वाहून नेली जाते, दुसऱ्या ठिकाणी डिपॉझिट होते, निक्षेपण होतं, त्याच्यामुळे बनलेली ही द्वितीयक मृदा असते. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर वाहती नदी जी असते ती जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती अतिशय धीमी झालेली असते आणि तिने वाहून आणलेला जो गाळ असतो तो या ठिकाणी खाली पडतो, बसतो, आणि हा थरावर थर झाल्यामुळे तिथे नदीचं मुख जे आहे ते खंडित बनतं आणि छोटे मोठे आयलंड्स किंवा बेट तयार झालेली आपल्याला तिथे दिसतात. तिथला जो तिथली माती जी आहे ती अतिशय सुपीक असते आणि ती या पाण्यामुळे वहन होऊन निक्षेपण डेपॉझिशन म्हणून बनलेली असते. प्राथमिक मृदा कशी तयार होते, तर प्राथमिक मृदा ही बेस रॉक किंवा मूळ खडकांच्या विदारणातून होते. आपण म्हटलं हे विदारण कसं काय होतं, तर दिवसा खूप जास्त तापमान आहे, त्या जास्त तापमानामुळे कुठल्याही सॉलिड म्हणा लिक्विड म्हणा ते हे ऍब्सॉर्ब करतं आणि त्याचं प्रसरण होतं. रात्री तापमान कमी होतं आणि आकुंचन होतं. आता हे प्रसरण आकुंचन हे सतत होत राहिल्या कारणाने मोठ्या मोठ्या शिळांचे सुद्धा तुकडे होऊ शकतात, त्याच्यामध्ये भेगा पडू शकतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शीत हवामान आहे तिथे पाणी गोठतं आणि वितळतं. पुन्हा एकदा पाणी गोठलं आणि वितळलं की खालच्या जो मूळ खडक आहे त्याच्यावरती परिणाम होत राहतो. त्याच्यातले काही रसायनं आहेत, तुम्हाला त्यासाठी पुन्हा एकदा खडक म्हणजे काय याची जाणीव करून देणं आवश्यक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची क्षार ही एकमेकांना जोडली जाऊन त्याचं पॉलिमरायझेशन होऊन हा खडक बनलेला असतो. आता पाणी जेव्हा गोठतं वितळतं तेव्हा त्याच्या आकारमानामध्ये सुद्धा फरक पडत जातो. त्यामुळे फिजिकल लक्षात घ्या, जेव्हा पाण्याचं बर्फ बनतं तेव्हा 1 cc पाण्याचं बर्फ बनलं तर त्याचं आकारमान 1 cc नसतं, तर 1.2 1.3 cc पर्यंत जातं. cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर, ml मायक्रोलिटर्स. तर हे आकारमान वाढणं कमी होणं हे जर होत गेलं तर त्याचा परिणाम खडकांवरती होतो. आणि शिवाय हायड्रेशन म्हणजे पाणी ह्या क्षारांच्या मध्ये शिरून त्याच्यातले बॉन्ड्स बंध हे तोडत राहतं आणि त्यामुळे देखील आपण म्हणूया की मूळ खडकापासून छोटे कण तयार होण्याची शक्यता असते. तर अशा रीतीने क्रमाने लहान 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 तुकडे होत होत शेवटी मातीचे कण तयार होतात. आता रासायनिक आणि जैविक प्रक्रिया देखील ह्याच्यामध्ये होते. रासायनिक प्रक्रिया कशी होते तर लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड कर्बोदकी प्राणी वायू हे पाण्यामध्ये सहज विरघळतं आणि ते विरघळलं की एक कार्बोनिक ऍसिड, हे वीक ऍसिड आहे पण ऍसिड आहे, ते तयार होतं. आणि ऍसिड असल्या कारणाने त्याची प्रक्रिया ही खडकांच्या
पॉलिमराइज क्षारांच्या बरोबर होते आणि हे क्षार हळूहळू विरघळायला लागतात. जैविक प्रक्रिया सुद्धा साधारणपणे ह्याच प्रकारे होते. जेव्हा श्वसन होतं तेव्हा श्वसनामध्ये ऑक्सिजन आतमध्ये घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हा कार्बन डायऑक्साईड भोवतालच्या पाण्यामध्ये विरघळतो आणि पुन्हा एकदा कार्बोनिक ऍसिड तयार होतं आणि रासायनिक प्रक्रिया होते. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे लक्षात घ्या, या प्रक्रिया खरं तर 2 प्रकारांमध्येच विभागणं अवघड आहे. तुम्हाला आत्ताच मी म्हटलं की गोठणं आणि वितळणं याच्यामध्ये फिजिकल फॅक्टर सुद्धा तेवढाच आहे, आणखीन केमिकल फॅक्टर देखील आहे. अगदी तसंच इथेही आहे. ध्यानात घ्या, जेव्हा बायोजेनिक म्हणजे जीवजन्य अशा प्रकारचं मटेरियल असतं तेव्हा ते पाणी शोषतं आणि पाणी शोषल्यामुळे त्याचं आकारमान वाढतं. अगदी साधा प्रयोग करता येण्यासारखा प्रयोग घरी सुद्धा, एखाद्या परीक्षा नळीमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये जर तुम्ही थोडे कडधान्याचे कण टाकले, आपण म्हणूया पण ती मटकी किंवा मूग अशा त्याचे दाणे घातले, थोडंसं पाणी घातलं आणि जर ते सील करून टाकलं, दुसऱ्या दिवशी सकाळी ती टेस्ट ट्यूब फुटलेली दिसेल तुम्हाला. कशी काय फुटली बुवा ही? तर जेव्हा हे दाणे पाणी शोषून घेतात तेव्हा त्याचं प्रसरण होतं. हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा तुम्ही कडधान्य भिजत घालता तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी फुगलेलं दिसतं ते आपल्याला. नुसतं फुगलेलं दिसतं असं नाही, जर तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल तर त्याचं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं दिसतं. आकारमान तर वाढतंच पण टेम्परेचर वाढतं. ध्यानात घ्या, या सगळ्याचा परिणाम दगडांवरती होत असतो. दगडांच्या छोट्या छोट्या भेगांमध्ये जे जीवजन्य पदार्थ आहेत किंवा छोट्या बिया आहेत आपण म्हणूया, ते पाणी शोषून घेतात आणि पाणी शोषल्यानंतर त्यांचा आकार वाढतो. प्रत्येक बी अतिशय छोटी आहे, तिने तयार होणारा फोर्स जो आहे तो कमी आहे. परंतु जेव्हा अशा अनेक असतात, शेकडोनी असतात आणि हे पुन्हा 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 होत राहतं, तेव्हा दगडही त्याच्यामधनं फुटतो आणि हळूहळू त्याचे लहान लहान कण तयार होतात. ही सर्व प्रक्रिया जी आहे ती अतिशय हळू होते. 1 मिलीमीटर एवढा थर तयार होण्यासाठी कदाचित काही सहस्त्र किंवा लक्ष वर्ष देखील लागू शकतात. ध्यानात घ्या, आपण वाक्प्रचार अगदी सहज वापरतो, मातीमोल झालो. आपल्या मनामध्ये त्यावेळी असतं की मातीची काही किंमत नाही, पण जेव्हा आपण हे लक्षात घेतो की त्याचा 1 मिलीमीटर थर तयार होण्यासाठी जर हजारो वर्ष लागत असतील तर किती मूल्य आहे त्या मातीचं. असो, या मृदेचे प्रकार आहेत. हे प्रकार कशामुळे ठरतात हो? तर कुठल्या क्षारांचं आधिक्य आहे, कणांमध्ये कुठले क्षार अधिक प्रमाणामध्ये आहेत त्याच्यावरून त्याचा रंग ठरत जातो. केवळ त्यामुळे रंग ठरतो का? तर नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थांमुळे सुद्धा हा रंग ठरत असतो. तर भुरी मृदा जी आहे साधारणपणे तांबडट, याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं, मॅग्नेशियमचं प्रमाण कदाचित जास्त असतं. साधारणपणे मध्यम किंवा कमी पाऊस असणाऱ्या भागामध्ये अशा प्रकारची मृदा तयार होऊ शकते. अजंठा, बेलाघाट, महादेव डोंगर या असल्या ठिकाणी आपल्याला ही भुरी मृदा आढळते. काळी किंवा भाबर मृदा, ज्याच्यामध्ये साधारणपणे कपाशीचं पीक वगैरे खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतं, ती मृदा. मध्यम किंवा थोडासा जास्त प्रमाणातला पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी किंवा नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही गाळाने बनलेली मृदा ही काळी असते. डेक्कन प्लाटू किंवा दख्खनचं पठार जे आहे त्याच्या पश्चिम भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्र
तिथे ही काळी मृदा खूप अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. लक्षात घ्या, याच्यामध्ये जैविक घटकांचं प्रमाण कमी देखील असतं कदाचित, परंतु तरी देखील आपल्याला त्याचा रंग काळा दिसतो. जांभी मृदा ही साधारणपणे कोकणच्या प्रदेशामध्ये दिसते, काही विदर्भाच्या भागांमध्ये दिसते, पूर्व विदर्भ प्रामुख्याने. इथे पाऊस कदाचित थोडासा जास्तच पडत असेल, प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये. आणि बेस रॉक जो आहे त्याचं विदारण होतं, इरोजन होतं, परंतु त्याच्यामुळे जे कण तयार झालेले असतात ते वाहून जातात आणि ते वाहून गेल्यामुळे खडक उघडा पडत राहतो. पण हा फक्त उघडा पडतो का तर नाही, कदाचित सच्छिद्र देखील असतो. त्यामुळे वजनाने हलका, थोडाफार ठिसूळ आणि तांबडा जांभळा रंग हे त्याचे गुणधर्म असतात. जांभा मृदा. किनारपट्टीवरची गाळाची मृदा ही थोडीशी वेगळी आहे. कोकणातल्या नद्या लांबीला कमी असतात परंतु खूप वेगाने वाहतात, त्यामुळे त्यांनी जो गाळ वाहून आणलेला असतो तो त्या नदीच्या मुखाशी साठतो आणि अशा प्रकारची मृदा तयार होते. धरमतर, पनवेल इत्यादी परिसरांमध्ये आपल्याला ही गाळाची मृदा दिसू शकते. पिवळसर तपकिरी मृदा ही अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात आढळते. अतिरिक्त पावसामुळे काय होतं तर जे लहान कण असतात, क्ले पार्टिकल्स किंवा सिल्ट पार्टिकल्स, हे पाण्याबरोबर खालच्या थरामध्ये ब संस्तरामध्ये जातात किंवा तिथून पुढे क संस्तरामध्ये सुद्धा जाऊ शकतात. जरी बऱ्यापैकी जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असले तरी देखील त्यापासून तयार झालेली मेदाम्ल ही वेगाने खाली जातात आणि म्हणून या वरच्या रंगाची जी मृदा राहते ती पिवळसर तपकिरी दिसते. चंद्रपूर, भंडारा या पूर्वेकडच्या भागामध्ये सह्याद्री पर्वताच्या ही मृदा आपल्याला आढळू शकते. लॅटेराइट मृदा ही साधारणपणे अधिक तापमान, उच्च तापमान आणि अधिक पाऊस यामुळे बनत असते. ध्यानात घ्या, पुन्हा एकदा आपल्याला हे बघायचं आहे की पाणी जेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या क्षारांमुळे आयोनाइज होतं तेव्हा त्याचे हायड्रोजन आणि हायड्रोनियम किंवा हायड्रॉक्सिल आयन्स जे तयार होतात, ध्यानात घ्या, ते इतर आयन्सची एक्सचेंज होऊ शकतात. लॅटरेट मृदा जी आहे ती ऍसिडिक बनते. का ऍसिडिक बनते तर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशा प्रकारचे जे धनभारित आयन्स आहेत ते पाण्याबरोबर, अतिरिक्त पाण्याबरोबर खोल निघून जातात आणि ते खोल निघून गेल्या कारणाने वरच्या स्तरांमध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्त राहतं आणि म्हणून पीएच, सामू, आम्लता थोडीशी जास्त राहते. अशा प्रकारच्या मातीमध्ये चहा, कॉफी, काजू इत्यादी पिकं चांगली येऊ शकतात. वाळवंटी मृदा, या मृदेमध्ये आपल्याला जास्त कटायन एक्सचेंज कपॅसिटी दिसते, परंतु पाणी कमी असतं आणि म्हणून लहान कण जे आहेत ते वाऱ्याबरोबर निघून गेलेले असतात आणि म्हणून ही अशा प्रकारची माती तयार होते. पर्वतीय मृदा ही साधारणपणे हिमालयाच्या डोंगराळ भागामध्ये दिसते. खारट क्षारीय मृदा ही हरियाणा, पंजाब या ठिकाणी आपल्याला दिसते, राजस्थानमध्ये दिसते. दलदल किंवा पीठ ही अधिक पर्जन्यवृष्टी असणाऱ्या ठिकाणी आणि आर्द्रता जवळजवळ वर्षभर राहते अशा ठिकाणी आपल्याला दिसते. शेवटी आपल्याला थोडेसे रुळलेले शब्द बघायचे आहेत. एक म्हणजे मृदावनती किंवा धूप, मातीची धूप होते आपण म्हणतो, तर नैसर्गिक घटकांमुळे देखील होते आणि मानवी प्रयत्नांमधून सुद्धा होत राहते. नैसर्गिक घटक कशा प्रकारचे तर वारा आहे. आता वारा लहान कण मातीचे उडवून नेऊ शकतो, पण हे केव्हा होईल जेव्हा मानवाने त्याच्यावरती असलेले
गवत किंवा झाडं झुडपं ही कापलेली असतात. ही जर तोडून टाकली तर मृदा उघडी होते आणि ती उघडी पडली की वाऱ्यामुळे लहान कण निघून जातात. तेव्हा जंगलतोड, अतिचराई, रासायनिक खतांचा अतिशय जास्त वापर किंवा कीटकनाशकांचा वापर, कीटकांचा झालेला आहे, कीटकनाशकांचा वापर, भूस्खलन, पूर या सगळ्यामुळे मातीची धूप होऊ शकते. काही वेगवेगळ्या प्रकारची असते, साल काढी किंवा ज्याला आपण म्हणूया शीट इरोजन, पूर्ण वरचा थर निघून जाणं, ओघळपाडी ज्याच्यामध्ये लहान लहान ओघळ तयार होतात मातीमध्ये, घळपाडी हे ओघळ जेव्हा जास्त खोल होतात तेव्हा त्याला घळ म्हणतात, घळपाडी, काठकापी ही पाण्यामुळे पाणी वाहत गेलं की त्याच्या बाजूचे काठ जे आहेत त्याच्यामधली माती निघून जाऊ शकते, त्याला काठकापी म्हणतो आपण. पूर, वादळ, हिमस्खलन या सगळ्यामुळे मातीची धूप होऊ शकते. यातून जीव आणि वित्तहानी सुद्धा होऊ शकते. ही अवनती रोखण्याची पद्धत देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. पाचर मारणं, पाचरण, दगडी बांध घालणं, टेरेस फार्मिंग बघितलेलं असेल तुम्ही कदाचित. लोअर फूट हिल्स ऑफ हिमालयस तिथे आपल्याला टेरेस फार्मिंग, चहाचे मळे या ठिकाणी असतात तिथे तुम्ही बघितलं असेल हे टेरेस फार्मिंग. आंतरपिके किंवा शेल्टर बेल्ट, आंतरपिके म्हणजे एकच प्रकारचं पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके घ्यायची आणि शिवाय त्याच्या बांधावरती वेगळी पिकं घ्यायची. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला मृदा अवनती रोखता येते. शेल्टर बेल्ट म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण जर काही बेल्ट बनवले की जिथे मोठे वृक्ष लावलेले आहेत टू ब्लॉक द विंड, तर त्यामुळे सुद्धा मृदेची अवनती कमी होऊ शकते. आपण कशाच्या उपयोगात आणतो माती? शेतीसाठी नक्कीच, बागायती नक्की, फुलशेती असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारची भाज्या असू दे, गुरं चारण्यासाठी, मानोपयोगी वस्तू, प्राणी, पक्षी हे सर्व जोपासण्यासाठी आपल्याला मातीचा उपयोग होतो. पाणी शुद्धी करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. मला आठवत आहे की आमच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये लहानपणी वाचलेल्या 3 मडकी एकमेकांवरती ठेवायची, वरच्या मडक्यामध्ये पाणी ठेवायचं, मधल्या मडक्यामध्ये वाळू ठेवायची, खालच्या मडक्यामध्ये माती ठेवायची किंवा कोळशाची पूट ठेवायची आणि या सगळ्यामधनं झिरपत जाऊन जे पाणी जमा होतं चौथ्या मडक्यामध्ये खाली ते शुद्ध पाणी असतं. तेव्हा माती पाणी शुद्ध करते. घरं, धरणं, रस्ते हे बांधण्यासाठी सुद्धा मातीचा उपयोग होतो. उपयुक्त खनिज मिळवण्यासाठी सरफेस मायनिंग केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू, खेळणी क्ले पासून जी भाजून तयार होतात अशा प्रकारची खेळणी आणि अग्निरोधक आवरण बनवण्यासाठी, जल, वायू, अग्निरोधक आवरण बनवण्यासाठी देखील माती भाजून त्याचा थर तयार केला जातो. निरुपयोगी गोष्टींची सुरक्षित वासनात लावण्यासाठी सुद्धा आपण पुरून टाकतो गोष्टी आणि पुरल्या एकदा गोष्टी की त्या वातावरण खराब करत नाहीत किंवा वास पसरवत नाहीत, इतरत्र दिसायला देखील आपल्याला काही आक्षेपार्ह वाटणार नाही. सुरक्षित वासनात आपण एखादा प्राणी मेला तर आपण तो पुरून टाकतो. तो पुरला की दिसायलाही चांगले दिसतं आणि देखील वातावरण देखील शुद्ध राहू शकतं. औषधी म्हणून उपयोग होतो, ध्यानात घ्या. कदाचित तुम्ही देखील स्वतः माती खाल्ली असेल लहानपणी. माती केव्हा खातं बाळ? जेव्हा कॅल्शियम त्याला कमी पडतं तेव्हा माती खाल्ली जाते. माकडांसारखे प्राणी जे पाला खातात, फुलं खातात, ह्या प्रकारच्या अन्नामधले टॅनिन्स त्यांच्या शरीरामध्ये निरनिराळे आजार घडून आणले, त्याच्यासाठी ते माती खातात त्याच्याबरोबर. आणि माती खाल्ली की या टॅनिन्सचा दुष्परिणाम होत नाही. मातीमधून वेगवेगळ्या प्रकारचे रंग मिळवले जातात. सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हाला गेरू माहिती आहे किंवा तुम्हाला तोंडाला लावतात ती पिवळी माती, नाव विसरलो मी आता त्याचं, तर तोही रंग माहिती आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे अजंठा वेरूळमध्ये याचा उपयोग बऱ्यापैकी झालेला आहे.
तर मला वाटतं आपण मातीचे वेगवेगळे गुणधर्म बघितले, त्याचे उपयोग बघितले, त्याचं क्षरण अपक्षरण सर्व बघितलेलं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना आता कळलेलं आहे की माती ही अतिशय मूल्यवान आहे. आणि अनफॉर्च्युनेटली जसजसं लोकसंख्या वाढते तसतसं आपण शेतीची अतिरिक्त जमीन ही मिळवत आहोत, जंगल तोडून मिळवत आहोत आणि त्यामुळे मातीचं नुकसान होत आहे. अतिशय जास्त रासायनिक खतं किंवा नाशकं वापरल्या कारणाने मातीचं नुकसान होत आहे. तेव्हा जर आपल्याला हे सगळं कळलेलं आहे तर ह्या नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याचं पुनर्स्थापन, संवर्धन, मूल्यवर्धन हे करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे माती या विषयाची माहिती सर्वांना सांगितली. आपल्या पार्टिसिपंट्स पैकी कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया हँड रेस करून प्रश्न विचारू शकता. वेळेअभावी आपण केवळ एकच प्रश्न घेऊ शकतो, तर ज्यांना प्रश्न असतील त्यांनी कृपया विचारावे. मातीचे केमिकल कंपोजिशन ट्रीटमेंट देऊन दुरुस्त करता येते का? नक्की करता येतं, नक्की करता येतं. अगदी सोपे काही उपाय आहेत. जर आम्लता जास्त झालेली असेल तर आपण अल्क गुणधर्माच्या गोष्टी मिसळून त्याचा समूह ठीक करू शकतो आणि विरुद्ध प्रकारे सुद्धा करू शकतो. पण त्याहीपेक्षा सोपा उपाय म्हणजे पालापाचोळा हा पुरून टाकणे किंवा त्या मातीमध्ये मिसळणे. मातीवरती पसरून ठेवला नुसता तरी देखील काही हरकत नाही. तर मातीची ट्रीटमेंट खरं तर अगदी सोपी आणखीन साधी आहे. तुम्ही जर गुरं बसवली, तिथे मेंढ्या बसवल्या किंवा शेण मलमूत्र प्राण्यांचं हे जर पसरवलं तर त्यांनी ऑर्गॅनिक कार्बन हा मातीमध्ये मिसळून माती आपोआप ठीक करता येते. अनफॉर्च्युनेटली आपण सध्या रासायनिक खतांचा दुरुपयोग करतो आणि दुसरीकडे आपण गुरांची संख्या, शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा आजकाल गुरं दिसत नाहीत, ट्रॅक्टर वापरले जातात आणि त्यामुळेही कदाचित सेंद्रिय पदार्थ कमी होत चाललेले आहेत. मातीमधला कर्ब कमी होत चाललेला आहे. तो जर वाढला तर माझ्या मते माती दुरुस्त होऊ शकेल. धन्यवाद सर. आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. काही अनाउन्समेंट्स आहेत त्याविषयी बोलू. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजच्या सेशनला येऊन खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. इथे प्रश्नावली आहे. जसं आपण काही सेशनला, सुरुवाती सेशनला आपण प्रश्न विचारले होते, तसं इथे प्रश्नावली देखील आपण मी दिलेली आहे. तर हे जे प्रश्न आहेत ते सुद्धा मी ग्रुपवरती पोस्ट करेन. तुम्ही नक्की या प्रश्नाची उत्तरं लिहून पाठवावीत. त्यानंतर एक नेचर ट्रेल आहे, त्याची अनाउन्समेंट करते. उळेकर वाडी आहे ठाण्यामध्ये, बटरफ्लाय गार्डन. तर तिकडे आपला 8 डिसेंबरला 8:30 ते 10:30 या वेळामध्ये नेचर ट्रेल होणार आहे. तर ज्यांना बटरफ्लाईज मध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की या नेचर ट्रेलला उपस्थित राहावे ही विनंती आहे. आणि खाली संपर्क क्रमांक दिले आहेत, हे देखील मी आपल्या ग्रुपवर पोस्ट करेन. तर तुम्ही सर्वांनी नक्की या नेचर ट्रेलला देखील उपस्थित राहावे. त्यानंतर या मागच्याच सेशनमध्ये देखील मी याचा उल्लेख केला होता की ग्रीन लव्हर्स क्लब विषयी आपण मागच्या सेशनमध्ये माहिती घेतली होती. तर ग्रीन लव्हर्स क्लबच्या अंतर्गत आपण नंदनवन नावाची स्पर्धा ऑर्गनाईज करतो, सुंदर घरगुती बाग स्पर्धा. तर त्याचं आता 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर मध्ये आपण त्याची नावनोंदणी करू शकतो. आणि आपल्या घरी जर छोटी बाग असेल, आपल्या गॅलरीमध्ये आपण जर प्लांटेशन केलं असेल किंवा टेरेसवरती गार्डनिंग केलं असेल तर नक्की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. तर याचा सुद्धा मी पोस्टर आपल्या ग्रुपवर पोस्ट करेन, तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. आणि यावेळेची स्पर्धा जी आहे ती आपण ठाणे महानगरपालिकेसोबत करत आहोत. तर यावेळेचं आपलं 19वं वर्ष आहे. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. पुन्हा एकदा आपले आजचे स्पीकर आहे डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर. त्यांचे मनपूर्वक आभार मानते मी आणि सर्व प्रेक्षकांचे देखील आभार. आपण पुढच्या शुक्रवारी देखील एक वेगळा विषय घेऊन भेटणार आहोत. पुढच्या शुक्रवारी आपण गिधाडांविषयी जाणून घेणार आहोत. तर त्यावेळी आपल्याला मार्गदर्शन करायला डॉक्टर परसी आवारी सर येणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी नक्की त्या सेशनला उपस्थित राहावे ही विनंती आहे आणि पुन्हा आपण पुढच्या शुक्रवारी नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.